हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज द डोनट गर्ल. हा आहे एपिसोड 3 आणि डे 3 माझा पुण्यातला. आज सकाळपासून मी खूपच लो चालत होती, म्हणून सकाळपासून एवढं काही शूट नाही केले. बिकॉज आज होता माझा हाफ डे ऑफिसचा आणि ते संपल्यानंतर मस्त घेतला एक खतरनाकसा पॉवर नॅप. इथे पुण्यात आल्यानंतर दुपारची झोप इज अ मस्ट आणि ते तर होऊनच जातं यार. आता मस्तपैकी मी एन्जॉय करते माझ्या मोठ्या दिदूच्या घरी. मला तिची बाल्कनी खूप आवडते कारण तिथे आहे खूपच क्यूटचा झोका आणि मस्तपैकी शांततेत इव्हनिंग एन्जॉय करते. ह्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत हंडी बघायला, मस्त डीजेमध्ये नाचायला. असं आपण भेटूया तिकडे. आमच्या गुंड्याकडे. गुंडू 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 हाय हाय हाय. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय व्लॉग. किती शांत बसतं बघा. हे हातात घेतले घेतले शांत. अशक्य शक्य. से हाय. जिजू आता आलं सध्या हाय करून घ्या. ह्याच्यात हे बघा. बाय. तुम्ही बघत असाल आवाज खूप मजा येते. आता आम्ही दुसऱ्या जागी जात आहे थैंडी बघायला माझ्या कझन सोबत आणि फुल ऑन नाचण्याचा प्लॅन आहे. सो बघूया आता तिथे. आमची झालेली आहे दहीहंडी एक्सप्लोअर करून. खूप मजा केली, खूप खूप नाचलो आणि खूप दमली आणि अशी भयंकर भूक लागली ना आम्हाला लिटरली अर्धा तास वेटिंग आहे. असं बघूया. आणि खूपच खाणार आहे मी आज. दाखवते लवकरच. भूकलेले चेहरे. अजून अरे हा क्यूटी कोण आला माझ्या व्हिडिओमध्ये. अरे अरे आलोय आम्ही गिरिजाला पोचलोय. किती वेटिंग आहे या दादाचं असून पण आम्हाला वेट करावं लागतंय. आम्हाला वेट करावं लागतंय. लावा टेबल लावा एक वेगळा. आज इतकं कमी बोलली आहे मी ब्लॉगमध्ये. खूप भूक लागली आहे आम्हाला आणि ही तर काय नुसती पावभाजीच खाते 2 दिवसापासून. इकडे पावभाजी कोण खातं सारखं सारखं. वेडे लोक वेडे लोक. एक्सायटेड आहे पावभाजी नंतरच्या आयटमसाठी जे मी तुम्हाला दाखवेन. खायचं तो आयटम ॲक्च्युली मी दाखवला. मी तुला मग अशी तिकडून शूट करत होते आणि क्यूटी आला म्हणजे काय झालं. आमचं जेवण आलेलं आहे भारीचं. सगळे पावभाजी खाणारे. फक्त माझ्या आणि जिजीची भाकरी भाजी बाकी आहे. खूप वाईट होते आमच्यासोबत. आज सगळं आमचं लेटच. आणि हिचा नवरा उभा आहे तरी ही बसून खातीये मस्तपैकी. अगं बाई हे बा असं प्रेम हवंय मला. हा बघू जरा. पहिला घास खाल्ल्याशिवाय. हा तर तू खा. असं खूप भारीचं शेवभाजी आणि भाकरी आलेली आहे. चला सुरू होऊ दे. आम्ही घेत मस्तपैकी या गर्दीत जेवण झालेलं आहे आमचं खूप भारीचं. आणि आमची गँग आहे ही आता घरी चाललं आहे. हे रेस्टॉरंट क्यूटचे कपल प्राचीताई आणि कुणाल दादा. आणि ह्यांना बाय करून आता आम्ही जाणार आहोत आपल्या घरी. कितना मुश्किल आहे देखो. कधी बसणं गाडी खाली जाऊन बसलाय. ये चलो ये ये ये. गुड मॉर्निंग झालेली आहे आणि आज माझा लास्ट डे पुण्यात. आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर ब्रेकफास्ट करायला सगळेजणं. मस्तपैकी 11:30 वाजता उठली आहे आम्ही. खतरनाक झोपलं आहे कारण काल रात्री आम्ही 4:30ला झोपलेलो मस्ती करून. बट येस. काय खायला चाललो आहे आपण. कुठे चाललंय पण
गुड मॉर्निंग. गरम गरम चहा 2 तास झोपायचं, जो मी अजिबात पित नाही. सगळं एकाने कांदे कापायचे. काय बोलते? वी आर बॅक होम. आम्ही मस्तपैकी सगळे आता फ्रेश व्हायला चाललो आहे आणि मग करणार मस्त गरम गरम जेवण आणि मग बघू कसं जातोय दिवस. कारण संध्याकाळी आय एम गोइंग बॅक टू मुंबई. आय एम बॅक. मस्तपैकी आंघोळ केलेली आहे, मस्त फ्रेश होऊन आता बघूया काय बनलं आहे लंचमध्ये. काय आहे लंचला? भूक लागली ना. सेटिंग द प्लेट्स. चपाती भाजी. कुठली भाजी आहे रे? व्हेज गुन्हा ना. लास्ट लंच ॲट हर प्लेस. येणार ना परत? हो. काय? मग लास्ट दुपारी झोपणे हे तर मस्त आहे पुण्यात. बघू शकता तुम्ही. फक्त यालाच नाही, आम्ही पण खूप आता आमचा झोपण्याचा कार्यक्रम होतोय बऱ्यापैकी. सिंबू मस्त गरम गरम तूप डाळ तूपवाला वरण भात खाऊन परत झोप आलेली आहे मला. पुण्याला येऊन फक्त झोपाच काढते आहे मी. जेवढे मी मुंबईमध्ये पण नाही झोपत तेवढे ती झोपली आहे ना मी इथे येऊन 3 दिवस. सो परत जातोय आपण एक पॉवर नॅप घ्यायला. जीजू इज बॅक. जीजू दाखवा तुम्ही काय आणलंय माझ्यासाठी. मस्त आहे. ओ गिफ्ट 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 गिफ्ट. अच्छा मस्तानी पण आहे, पण मला गिफ्ट. बाकरवाडी 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 आणि माझा फेवरेट. आता तुम्ही कन्फ्यूज केलं राव मला. काय उघडू आधी? मखना नाही आहे ते. हे उघडत नाही. एक्साइट. हा उघडला उघडला उघडला. बन की एवढा प्रवास करून मी आली आज ऐश्वर्याच्या घरी घेऊन आले मस्त आली. आंबावडी 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 मला खूप आवडते. मला खूप 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 आवडते आंबावडी. आणि आपण ठुसणार आहे थोड्या वेळ. पण आधी हा यार आंबा बर्फी. सॉरी आंबावडी का बोलू तर खूप घाण लागते. सो आता आम्ही मिळणार आहोत मस्तानी. कुठल्या फ्लेवरची आणली आहे? मँगो मस्तानी. ये एवढी मोठी पूर्ण वर्षभराचा कळस मी आज काढणार आहे. या एवढं पिऊन बघूया. माझी फेवरेट आहे ही सुजाता मस्तानी, इकडची फेमस पुण्याची. 2 पॅक नंतर जीजू विसरून गेले भाई आपलं लग्न झालं. माझ्या बहिणींनी मस्तपैकी मला क्यूटचे गिफ्ट दिले. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीज आणि बालीवरनं आणलेली ही चप्पल. ती खूप टाईमपासून वेट करत होती मी यायचा. ती वेकेशनवरनं आणलेलं तिने. हे मला खूपच आवडलेलं आहे हे. थँक्यू. वक्त आ गया है घर जाने का. आणि माझे गिफ्ट सगळे आणि बॅग थोडीशी लावायची आहे. आय डोंट नो मी हे कसं फिट करणार आहे ह्याच्या आतमध्ये. तुम्ही बघू शकता कपडे ऑलरेडी ओव्हरफ्लो होत आहेत. यार जीजू किती वाजले जरा बघा. 4:45. अरे बापरे. जायचं तुला? नाही तर सगळेजण आहेत ना घरी. चला तुम्ही पण. घरी नको जाऊ का मी? नको जाऊ. कशाला जायचंय? ट्रेन कॅन्सल आहे आज. हा आज गर्दी असते पप्पांचं संडेची. आई कुठे ऑफिस करून जातो. किती वाजता समजून? संध्याकाळी जा ना. 9 वाजता रात्री. 9ला संपणार आहे. हो ऑफिस. मग आठवड्याभर राहा. छान छान प्लॅन आहे. काय रे शेमडू. सो गाईज माय पुणे ट्रिप हॅज कम टू एन एंड. आता मस्तपैकी
मस्तानी प्यायली आहे मी फुल ग्लास आणि इतकी फुल झाली आहे मी. खूपच टेस्टी होती मस्तानी. आणि माझ्या बहिणीने आणि माझ्या जिजूने माझ्यासाठी खूप क्यूट छोटे छोटे गिफ्ट्स आणले आहेत. मी तुम्हाला दाखवते. आणि येस, आता हा व्लॉग संपायची वेळ आलेली आहे कारण आता थोड्या वेळात निघायचं आहे मला बॅक टू होम, बॅक टू मुंबई. आय एम गोइंग टू मिस देम सो मच. बट हां, मी परत त्यांना धोका नाही देणार आहे. परत त्यांना 1-1.5 वर्ष वेट नाही करवणार आहे आणि मी लवकरच येणार आहे. गणपतीत मी प्लॅन करते परत यायचा. सो पण ह्या लोकांना अजिबात भरोसा नाही आहे माझ्यावर. हे मला चिडवत आहेत सकाळपासून की मी तुमच्याकडनं बॉन्ड्स म्हणजे माझ्याकडून ते बॉन्ड्स साईन करून घेतील वगैरे वगैरे चाललं आहे यांचं. आणि ते ऑलरेडी अपसेट झाले आहेत आणि सकाळपासून माझा ड्रामा सुरू आहे, नको जाऊ. सो तुम्हाला दाखवते मी. बट येस, जाना तो पडेगा बिकॉज हम है कॉर्पोरेट मजदूर. उद्यापासून तर कामाला बसायचं. तसं तर मी लॅपटॉप आणलं आहे तर काही विषय नाही आहे, माझा वर्क फ्रॉम होम आहे. बट बघूया. बट येस, आय एम गोइंग टू मिस पुणे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझे तिन्ही पार्ट्स आवडले असतील आणि तुम्हाला हवं असेल की मी असाच कॉन्टेंट अजून बनवू माझ्या फॅमिलीसोबत, माझ्या फ्रेंड्ससोबत, असा क्रेझी कॉन्टेंट. आता तर सध्या मी फक्त रँडम शूट करते आहे. बट लवकरच मी थोडेसे पार्ट्स टाकणार आहेत उज्जैन वेकेशनचे, जे मी गेलेले लिटरली 3 महिन्याआधी आणि मी काहीच केलं नाही अपलोड त्याच्यावरचं. बट येस, स्टे ट्यून. आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील. अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. टिल देन, बाय.